जय भीम. सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्यातर्फे आज एक विशेष व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी माझे मित्र महेश भारतीया यांचे आभार व्यक्त करेल. त्यांनी मागे मला एक 10-12 दिवसापूर्वी फोन केला आणि मला म्हटले की सर, तुमचं एक जे विशेष काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती, आंबेडकर पर्यटन यावरती आमच्या विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शनपर असं एक व्याख्यान आपण द्यावे. तसा महेशजीचा माझा मागील 5 वर्षापासून पुस्तकाचा समावेश आहे. तर मित्रांनो, आज हे सम्यक विद्यार्थी आंदोलन ही जी विद्यार्थी संघटना आहे, ही विद्यार्थी संघटना सध्या खूप चांगलं कार्य करते आणि आज मला माझा भूतकाळ आठवतो. आज मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पर्यटन प्रशासन विभागामध्ये एक प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना आता 25 वर्ष झालेले आहेत. तुम्हाला तो काळ आठवतो ज्यावेळेस मी सुद्धा एक विद्यार्थी होतो आणि जसं सर्व बाबासाहेबांचे अनुयायी हे बाबासाहेबांच्या चळवळीशी जवळून संबंधित असतात, तसं आम्ही सुद्धा तत्कालीन मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यार्थी होतो आणि त्या काळामध्ये आमच्या विद्यापीठामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर विद्यार्थी संघटना एकाच विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली एक संघटना होती. अनेक वर्ष या संघटनेचं खूप चांगलं कार्य चाललं. अनेक विद्यार्थी या संघटनेमधून घडले. आज ते बहुतेक विद्यार्थी प्राध्यापक आहेत, अनेक विद्यार्थी उच्च पदावर आहेत, कार्यरत आहेत, शासकीय, निमशासकीय किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये. अनेक विद्यार्थी आज संस्था चालक आहेत, त्यांनी स्वतःच्या संस्था सुरू केलेल्या आहेत, शाळा, कॉलेज, महाविद्यालय सुरू केलेले आहेत. तर तसं मी या संघटनेचा एक सदस्य, अनेक वर्षाच्यात मी कार्य केलं आणि या संघटनेत 2 वर्ष कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा मी काम केलं. त्यावेळेस आमचे नेते कालकथित बुद्धप्रिय कबीर, ज्यांना आम्ही संजय उबाळे या नावाने ओळखायचो, मागच्या महिन्यात त्यांचं निर्वाण झालेलं आहे. आज मी या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहतो. संपूर्ण विद्यार्थी समूहातर्फे या देशातील, महाराष्ट्रातील आंबेडकरवादी जेवढे विद्यार्थी त्यांच्यातर्फे मी आज त्यांना आदरांजली वाहतो. आणि आजचे व्याख्यान खास विद्यार्थ्यांसाठी जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. मित्रांनो, सध्या आपण संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे, संपूर्ण जग हे सुद्धा लॉकडाऊनमध्ये आहे. अनेक बातम्या आपण बघतोय. तर काही काळामध्ये मागच्या 2-3 महिन्यापासून किंवा विशेषतः मागच्या 1 महिन्यापासून आपण काही शब्द ऐकतोय, जसं की कोविड, करोना, क्वारंटाईन, सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन. हे सगळे शब्द रोज ऐकून मला अनेक गोष्टी आठवायला लागल्या. जसं मी कोविड-19 म्हणजे काय, कोरोना डिसीज 19 हे त्याचं टेक्निकल नाव, ते जाऊ दे. क्वारंटाईन एक शब्द आलेला मध्ये. क्वारंटाईन म्हणजे आजकाल आपण ज्यावेळेस एक विदेशातून कोणी पर्यटक आहे, प्रवासी येतो, या ठिकाणी वापस येतोय, तर त्याला आधी होम क्वारंटाईन करतात. त्याला कुठलाही आजार असो नसो, पण त्यांनी 14 दिवस घराच्या बाहेर जायचं नाही असं झालेलं आहे. अनेक ठिकाणी ज्या लोकांना कोरोनाचा बाधा झालेला आहे ते लोक सुद्धा सेल्फ क्वारंटाईनमध्ये किंवा त्यांना सरकारतर्फे किंवा हॉस्पिटल्सतर्फे ते क्वारंटाईन केलं जातं. तर क्वारंटाईन ज्यावेळेस शब्द मी ऐकतो तर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवन कार्य आहे ते मला सांगायची गरज नाही, पण एक मला आठवण आली आज की बाबासाहेब विशेषतः ज्यावेळेस रमाबाईंचं निर्वाण झालं त्यानंतर बाबासाहेब फार दुःखी होते. त्या काळात ते फार सक्रिय होते सामाजिक राजकीय कार्यामध्ये
अनेक लोक त्यांना भेटायचे, अनेक लोकांसाठी ते काम करायचे. तर त्यांना एक इमोशनल आणि फिजिकल असा एक स्ट्रेस झालेला. तर त्या काळात त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की डॉक्टर बाबासाहेब, आपण काही काळ रेस्ट करा. आणि रेस्ट करण्यासाठी कुठलं असं एक ठिकाण आहे का, तर जिथे बाबासाहेब जातील तिथे कार्यकर्ते जमणार, त्यांचे फॉलोअर्स अनुयायी असणार, हे अभिप्रेतच होतं. मग बाबासाहेबांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक सल्ला दिला की आपण अहमदनगर गावामध्ये, शहरामध्ये तिथे एक पटवर्धन वाडा आहे, त्या वाड्यामध्ये आपण जाऊयात आणि आपण त्या ठिकाणी तुमची व्यवस्था आम्ही करून देतो. तर त्या ठिकाणी बाबासाहेबांचे कार्यकर्ते गेले. ते पटवर्धन नावाचे व्यक्ती होते. त्यांच्याशी त्यांनी तो वाडा भाड्याने घेतला आणि तो रिनोव्हेट केला. 3-4 दिवस त्याची रंगरंगोटी केली आणि बाबासाहेबांचं तिथे आगमन झालं. बाबासाहेबांचं आगमन म्हणजे बाबासाहेब आले आणि त्यांनी त्यांचे सर्व ग्रंथ तिथे घेऊन आले. आणि ते आल्यानंतर मी म्हणेल की ते स्वतःहून सेल्फ क्वारंटाईन असे झाले. आणि त्या काळामध्ये त्यांनी जो ग्रंथ लिहिला, 21 दिवस त्यांनी सतत लिखाण केलं आणि तो ग्रंथ म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान. 21 दिवस राहिल्यानंतर 22व्या दिवशी त्यांना एक तार आली. त्यांच्या भावाच्या पत्नीचं एक निधन झालेलं आहे असा एक तो निरोप आला. आणि बाबासाहेबांनी अहमदनगर पटवर्धन वाडा सोडला आणि ते वापस मुंबईला आले. तर हे मला एक क्वारंटाईनचं एक जस्ट लक्षात आलं. आज अजून एक शब्द जो आपण सध्या खूप चर्चेत आहे, सगळेजण त्याच्याबद्दल बोलतायत, तसं वागतायत, तर तो शब्द आहे की सोशल डिस्टन्सिंग. आपल्याला माहिती आहे एक पंतप्रधान आहेत विदेशामधले, जस्टिन ट्रुडो. त्यांनी सर्वप्रथम हा शब्द वापर केला. सोशल मीडियावर ते फार ॲक्टिव्ह असतात. त्यांनी तो सोशल डिस्टन्सिंग असा एक शब्द प्रयोग केला आणि तो शब्दप्रयोग सगळ्या जगामध्ये, सर्व जगातील लोक त्याचा उपयोग करायला लागले. सोशल डिस्टन्सिंग. ॲक्च्युली सोशल डिस्टन्सिंगचा एक वेगळा अर्थ आहे आमच्यासाठी, बाबासाहेबांच्या अनुयायासाठी. आजच्या तारखेला जो सोशल डिस्टन्सिंगचा जो वापर होतोय त्या शब्दाचा, तो फिजिकल डिस्टन्सिंग असायला पाहिजे किंवा कीप सेफ डिस्टन्स, सुरक्षित अंतर ठेवा, असं असायला पाहिजे. पण आपण हा शब्द प्रयोग केला, त्याच्यावर बरेच लिखाण सुद्धा होत आहे. साधारण 20-21 मार्चच्या लोकसत्तामध्ये एक संपादकीयमध्ये मी वाचलं, बहिष्काराचा विषाणू. हा एक खूप सुंदर असा लेख आहे. त्याच्यामध्ये आपण सांगितले की आता हा विषाणू बहिष्काराचा विषाणू आहे, तो तर आहेच, बहिष्काराचा विषाणू. आणि अजून एक आर्टिकल मी त्याच याच्यामध्ये वाचलं नंतरच्या काळात, सामाजिक दरीचा संसर्ग. अशी 2 आर्टिकल्स मराठीमध्ये लोकसत्तेमध्ये वाचलं आणि मला आठवलं की बाबासाहेबांनी सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे अनुभव ते कथन केलेले आहेत. तर ते कसे कथन केले आहेत? साधारण आपल्याला माहिती आहे की 1935 साली बाबासाहेबांनी एक अशा आठवणी लिहिल्या आहेत आणि तो नंतर त्याचं प्रकाशन सुद्धा झालंय, वेटिंग फॉर अ व्हिसा. हे वेटिंग फॉर अ व्हिसा आज जे पुस्तक आहे त्याच्यावरती कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेचे कोर्स चालतो. खूप अप्रतिम असं एक पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी जे वर्णन केलंय बाबासाहेबांनी, ते मी म्हणेल की आजच्या काळात जे आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणतो त्या काळामधलं ते सामाजिक अंतर आहे, ज्याला आपण अस्पृश्यता सुद्धा म्हणतो, अनटचॅबिलिटी सुद्धा म्हणतो. तर बाबासाहेबांनी त्यांचे अनुभव त्याच्यात कथन केलेले आहेत, आपल्याला सर्वांना माहिती. 1901 मध्ये कोरेगावची घटना आहे. बाबासाहेब लहानपणी प्रवास करत होते बैलगाडीतनं. त्यांचे वडील आले नाही घ्यायला, ते मिसकम्युनिकेशन झालं आणि ते बैलगाडीमध्ये प्रवास करायला लागले. ज्यावेळेस तो चालक होता, वाहक होता, त्याला कळालं की हे अस्पृश्य समाजातले आहेत, तर त्यांना गाडीतून उतरवून टाकलं. तर तो एक प्रसंग आपल्याला सर्वांना माहिती. 1918 मध्ये एक प्रसंग आहे बाबासाहेबांनी लिहिला, तो आहे बरोड्याचा. बरोड्यामध्ये बाबासाहेब विदेशातून शिक्षण घेऊन आले आणि महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या सेवेमध्ये हजर झाले. तर त्या काळातील अनुभव आपल्याला माहिती आहेत, त्यांना काय आले, वाईट अनुभव आले. पण सगळ्यात वाईट अनुभव जो होता की बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते ती पारसी लोकांचं, त्याला एक इन म्हणतो आम्ही, पारसी इन,
तर त्या ठिकाणी ते राहत होते. आणि ज्यावेळेस त्या पारशी लोकांना माहिती झालं की बाबासाहेब हे एक अस्पृश्य समाजातले आहेत, तर त्यांनी बाबासाहेबांचं सामान बाहेर फेकून दिलं आणि त्यांना त्या रूममधनं, त्या पारसी इनमधनं काढून टाकलं. आणि त्याच्यानंतरचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. बाबासाहेब मग ते बरोड्याच्या एका बागेमध्ये जाऊन बसले, तिथनं मग ते रेल्वेने मुंबईला आले. तो एक प्रसंग आहे. त्यानंतर 1929 मध्ये बाबासाहेब चाळीसगावला गेलेले आहेत. चाळीसगावमध्ये असाच एक प्रसंग घडला की कार्यकर्त्यांच्या कुठल्या कोर्टाच्या कामासाठी त्यांनी वकील म्हणून तिथे काम केलं. तर त्या ठिकाणी गेले आणि त्यांना तिथे मुक्काम करावं लागलं. तर मुक्काम करण्यासाठी जवळच चाळीसगावच्या बाजूलाच गाव होतं, त्या ठिकाणी सर्व राहत होते आपला समाज. तर बाबासाहेबांना तिथे नेण्यासाठी कुठलाही टांगावाला त्यांना टांग्यामध्ये बसू देत नव्हता. मग कार्यकर्त्यांनी स्वतःच घोडागाडी किंवा टांगा आणला आणि त्यांनी स्वतः ते सारथ्य केलं आणि त्यांना टांगा चालवता येत नव्हता त्यांच्या कार्यकर्त्यांना. मग तो टांगा पलटी झाला आणि बाबासाहेबांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचा पायाला फ्रॅक्चर झाला. मग काही काळ पुढचे 2-3 महिने बाबासाहेब चाळीसगावमध्ये राहिले. अजून एक अनुभव त्यामध्ये आहे. विशेषतः मला सांगावं वाटतं की तो अनुभव तत्कालीन निजाम स्टेटमधील दौलताबाद, म्हणजे आजच्या औरंगाबादच्या शेजारी दौलताबाद जो किल्ला आहे. बाबासाहेब नाशिकवरनं औरंगाबादला येत असताना त्यांनी दौलताबादच्या किल्ल्याला भेट देण्याचं ठरवलं आणि ती भेट देण्यासाठी ते तिथे थांबले. आणि थांबल्यानंतर त्यांनी गेटच्या बाहेर, किल्ल्याच्या गेटच्या बाहेर एक हौद होतं, त्या हौदावर जाऊन त्यांनी हातपाय धुतले. तिथे मी चेहरा धुतला, हातपाय धुतले. तर त्यावेळेस तिथला एक व्यक्ती ओरडत आला. एक मुसलमान व्यक्ती होता आणि रमजानचाच महिना होता. योगायोगाने आजही रमजानचाच महिना आहे, रमजानचा. तर तो आला आणि धेडोने बाट द्या, पाणी बाट द्या, धेडोने पाणी बाट द्या असं ओरडत सुटला. आणि त्या ठिकाणी एक असा बिकट प्रसंग आला की सर्व मुसलमान समाज आणि बाबासाहेबांचे कार्यकर्ते अमोरासमोर आले. आणि तो खूप असा एक विचित्र प्रसंग बाबासाहेबांच्या वरती आलेला होता. पण बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची रक्षा केली आणि नंतर ते वरती किल्ल्याला भेट देऊन सुद्धा आले. तेही स्वतः बाबासाहेबांनी यांचे अनुभव इथं कथन केलेले. मी 4च प्रसंग सांगितले. तर हे प्रसंग काय की सोशल डिस्टन्सिंग किंवा अनटचॅबिलिटी किंवा अस्पृश्यता, जी आज आपल्याला माहिती नाही, विशेषतः विद्यार्थ्यांना माहिती नाही. पण आजही आपल्या देशामध्ये अनेक असे छोटे मोठे गावखेडे आहेत, त्या ठिकाणी सुद्धा कुठल्या ना कुठल्या प्रकारे ही अस्पृश्यता आजही पाळल्या जाते. आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण प्रगत आहोत, आपल्याला याचा अनुभव येत नसेल, पण अजूनही देशात अनेक ठिकाणी. तर असा हा आपला एक इतिहास आहे. तर मित्रांनो, आज सुरुवात करण्यापूर्वी मला नाही वाटत की मी बाबासाहेब आंबेडकर कोण होते हे सांगायला पाहिजे. पण तरीसुद्धा बाबासाहेब कोण होते? अनेक लोकांनी अनेक ठिकाणी बाबासाहेबांबद्दल बोललेले आहेत. मी असं म्हणेल की बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव व्यक्ती आहेत जगामध्ये की ज्यांनी जे पुस्तकं लिहिले ते आजपर्यंत आपण प्रकाशित करत आहोत. जे रायटिंग्स अँड स्पीचेसच्या नावाने पब्लिश्ड अँड पब्लिश्ड वर्क अजूनही त्यांचं लिखाण आपण प्रकाशित करत आहोत. ते तर आहेच, पण त्याचबरोबर आज असे हजारो पुस्तकं त्यांच्यावरती लिहिले गेले आणि त्यामध्ये लाखो पानं सुद्धा लिहिलेली आहेत. आजही कुठलंही वृत्तपत्र ओपन करा, त्याच्यामध्ये दररोज बाबासाहेबांचा उल्लेख असतो. तर बाबासाहेबांचं असं एक वेगळं असं व्यक्तिमत्व आहे आणि हे व्यक्तिमत्व असं आहे की त्याला शब्द नाही. एक मला प्रसंग आठवतो की तथागत बुद्धांचा एक प्रसंग आहे की त्यांनी मिरेकल ऑफ श्रावस्ती अशी घटना आहे की तथागत स्वतः 1000 ठिकाणी एकाच वेळेस प्रकट झालेले. मला असं वाटतं की बाबासाहेबांची पर्सनॅलिटी तशीच आहे की बाबासाहेबांचेही अनेक फॅसेट्स आहेत आणि ते फॅसेट्स इतके आहेत की त्याची आपण जर मी फक्त गिनती जरी केली तर आपल्याला 1-2 दिवस लागतील फक्त त्यांनी काय काय केलं. तर मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात अगोदर आपल्यासाठी बोधिसत्व आहे. मी एकच याच्या शब्दात वर्णन करेल
की बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहेत. म्हणजे बोधिसत्व जे आहे की जे बुद्धानंतर जे पद असतं, जो मान असतो ते बोधिसत्व, म्हणून आपण नेहमी म्हणतो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे जे स्थान गाठलं त्यांनी, तर ते कसं गाठलं, काय गाठलं, मी त्याच्याबद्दल थोडं सांगेन. तर पहिल्यांदा आम्हाला एक मागे घेऊन जायचं, तुम्हाला इंट्रोडक्शन करून द्यायचं आहे की आज आपण जो देश आहे आपला भारत, कॉन्स्टिट्यूशनच्या पहिल्या पानावरती पहिलं वाक्य आहे इंडिया दॅट इज भारत. इथूनच आपली सुरुवात होती. तर या भारत देशामध्ये आता आज आपला विषय जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संस्कृती, नंतर वारसा आणि पर्यटन. तर हे सांगण्यासाठी मी एक बॅकग्राऊंड देतोय की ह्या भारत देशाची जी संस्कृती आहे, हा भारत देशाचा वारसा आहे, तो काय आहे. आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहे. आपण फॅक्ट्स आणि फिगर्स वरतीच विश्वास करणार. आपण कुठल्याही मायथॉलॉजीमध्ये जात नाही, कारण बाबासाहेबांनी स्वतः ते आपल्याला सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे आणि आपण त्यांचे फॉलोअर्स आहोत. आपण 22 प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत. म्हणून मी बेस्ड ऑन दी फॅक्ट्स अँड फिगर्स अँड रेकॉर्डेड लिटरेचर याच्यावरच्या आधारावर मी सांगेल की आपल्याकडे जी संस्कृती, आपण हरप्पन काळी नाही, हरप्पा किंवा मोंजेदारो आहे, किंवा ती संस्कृतीपासून आपण रेकॉर्डेड हिस्ट्रीमध्ये उल्लेख सापडतात. भारतामध्ये असं म्हणतो युनिटी इन डायव्हर्सिटी. मी असं म्हणेन की भारत असा एकमेव देश आहे जगामध्ये की या देशामध्ये जगभरातून लोक आले, फ्रॉम ऑल डिफरंट रेसेस, रिलिजन्स, हे सगळ्या जगातील रेस जे असतात, वंश असतील किंवा धर्म असतील, ह्या सगळ्या ठिकाणचे लोक आपल्या भारतात आले. आणि भारत एक मेल्टिंग पॉट, इंडिया इज अ मेल्टिंग पॉट ऑफ ऑल कल्चर्स ऑफ सिव्हिलायझेशन्स इन दी वर्ल्ड. तर असा आपला भारत देश, भारतामध्येच जगातील असे खूप महत्त्वाचे असे जे धर्म आहेत त्यांची स्थापना झाली, किंवा त्याला बर्थ प्लेस म्हणून. आपल्याकडे माहिती आहे की जो इझम आहे, हिंदुइझम आहे, तर तो हिंदुइझम याच देशातला. जैनिझम आहे तो याच देशातला. बुद्धिझम आहे तथागतांनी स्थापन केलेला जो विनय मार्ग आहे, तो बुद्धिझम याच देशातला. शेवटचा सिखिझम सुद्धा याच देशातला. ते सर्व आपल्याकडे लोक आले, हे मेल्टिंग पॉट झाला. आपल्याकडे विविध असे धर्म आले, त्याची स्थापना झाली. असं म्हणतात की असं सिद्ध झालेलं आहे की जीसस क्राइस्ट जिवंत असताना ख्रिश्चॅनिटी भारतामध्ये, तत्कालीन भारतामध्ये पोहोचली होती. असा आपला भारत देश आहे की सगळेच लोक आपल्याकडे आले. मग आपल्याकडे काय झालं की एक युनिक कल्चर निर्माण झाली, एक वेगळी संस्कृती आपल्या देशाची आहे. त्याला आपण युनिटी इन डायव्हर्सिटी पण म्हणतो. विविधता अनेकतामध्ये विविधता असं आपण वर्णन केले. पण अशा ह्या पूर्ण समाजामध्ये हा जो समाज आहे, बाबासाहेबांचा समाज आहे, तो कुठे आहे. मी असं थेट प्रश्न विचारेन की आजच्या तारखेला किंवा 56 मध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला, तोपर्यंत आपली कुठली संस्कृती होती, आपल्याला कुठला वारसा लाभलेला होता. आपण ह्या देशाच्या जी सिस्टम होती, ज्याला आपण वर्ण व्यवस्था म्हणतो, चातुर्वर्ण म्हणतो, त्यामध्ये आपण होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी भूवर्दी शूद्राजमध्ये याचं पूर्ण विवेचन केलेलं आहे. शूद्रपूर्वी कोण होते, आपण सर्वांनी वाचायला पाहिजे, त्यात जाणार नाही. पण असं आहे की आपण शेवटच्या वर्णामध्ये होतो, आणि शेवटचा वर्ण हा नेहमी गावकुसाच्या बाहेर. आपल्याला माहिती आहे ते, आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या जीवनामध्ये तो अनुभव घेतलेला, आपल्या आईवडिलांनी, आजी आजोबांनी हा अनुभव घेतलेला आहे. तर असा आपला समाज, तर हजारो वर्षापासून आपण ज्याला वंचित म्हणतो, तर आपला वंचित समाज. तर या वंचित समाजाला कुठली संस्कृती होती का, मला नाही वाटत काय असेल. कारण आपण गावाच्या बाहेर, आपल्याला अंगावर घालायला कपडे सुद्धा नव्हते. आज मी सूट कोटमध्ये इथे उभा आहे तुमच्या समोर. आज मी माझं एक घर आहे, त्या घराचं नावही राजगृह आहे, आणि या राजगृहामध्ये आपण जे मला बघतात, हे राजगृहाचं एक चैत्यगृह आहे. हे चैत्यगृह बौद्ध स्थापत्य कलेचा एक नमुना मी इथे बनवून ठेवला. अजिंठा वेरूळमध्ये जे
बुद्धिस्ट केव्ह आर्किटेक्चर आपल्याला बघायला मिळतात ते आम्ही इथे निर्माण केलेलं आहे. माझ्या मागे आपण बघू शकता याचं. तर आपल्याला ही काही कुठली संस्कृती नव्हती. तर बाबासाहेबांची सर्वात मोठं काम जे आहे, कार्य जे आहे, अनेक कार्य त्यांनी केले, पण सर्वात मोठं माझ्या वाचनातनं जे आलेलं आहे की मला वाटतं की सगळ्यात इम्पॉर्टंट कार्य हे आहे, ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ डॉक्टर आंबेडकर इज रिवायवल ऑफ बुद्धिझम. म्हणजे हजारो वर्षापासून, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, तथागतांच्या काळामध्ये आणि त्यांच्यानंतर त्यांनी जो बौद्ध धम्म आपल्याला दिला, तर तो हळूहळू पूर्ण जगभरामध्ये गेला. आपल्याला फक्त माहिती आहे की एशियामध्ये गेला, हे खरं नाही. आपण फक्त एशिया म्हणतो. त्यांच्यावरती एक खूप सुंदर असं एक कविता आहे, द लाईट ऑफ एशिया, आपण कधीतरी वाचावी. तर ही मोठा एक असा एक कविता आहे ती. तर त्याच्यात लाईट ऑफ एशिया म्हणजे फक्त त्यांनी बुद्धिझम आणि एशियाचा संबंध दाखवला. पण मी याच्या पुढे लेससाठी जाईल की बाबासाहेब म्हणजे बौद्ध धम्म फक्त एशिया पुरता नव्हता, तर तथागतांच्या नंतर जे अनेक आपल्याकडे विश्वविद्यालय झालेले आहेत, प्रामुख्याने नालंदा विश्वविद्यालय आणि तक्षशिला, उदयगिरी आहे, अशा अनेक असे जे विद्यापीठ झाले, उदंतपुरी आहेत, ह्या सगळ्या ठिकाणी बौद्ध धम्म आणि त्या ठिकाणी जगभरातून विद्यार्थी यायचे. म्हणजे पार आजचा जो रोम आहे, इटली आहे किंवा ग्रीस आहे, त्या भागातनं सुद्धा लोक आपल्यापर्यंत यायचे. म्हणजे आजचा जो युरोप आहे तिकडनं विद्यार्थी आपल्यापर्यंत यायचे, एशियामधनं यायचे, चीन आणि तिकडनं तर नेहमीच यायचे, कारण आपल्याला त्यांचे लिखाण झालेलं माहिती, युएनसँग, फायन, असे सगळे लोक. ही अशी समृद्ध अशी बौद्ध संस्कृती संपूर्ण जगामध्ये होते. पण दुर्दैव आपलं की ज्या देशामध्ये बौद्ध धम्माचा उगम झाला त्याच देशामधनं साधारण 12व्या शतकामध्ये हा बौद्ध धम्म लुप्त झाला आणि ह्या ठिकाणी कोणीही बौद्ध राहिलेलं नाही, बुद्धांचे अनुयायी राहिले नाही. त्याला अनेक कारणं होती. पहिलं कारण होतं की जे अनेक आपल्याकडे आक्रमण झाले, त्या आक्रमणामध्ये जे इन्व्हेजन्स झाले, नॉर्थ वेस्टमधनं झाले किंवा नॉर्थमधनं झाले, हे जे इन्व्हेजन्स झाले तर यांनी ही संस्कृती नष्ट केली. जसं आपल्याला माहिती आहे की नालंदा बख्तावर खिलजी नावाचा जो आक्रमक राजा होता, त्यांनी नालंदा विश्वविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आणि तिथल्या शिक्षकांना, जे बौद्ध भिक्खू होते, अनेक लोकांना त्यांनी मारून टाकलं. अनेक लोक तिथून पळून गेले. आणि असं आहे, इट इज ऑन रेकॉर्डेड हिस्ट्री, की नालंदाची लायब्ररी 6 महिने जळत होती. एवढी मोठी समृद्ध अशी लायब्ररी. तर 6 महिने कशी जळाली ती? तर हे 6 महिने या लोकांनी ते त्यांची जी सैन्य होतं, त्या सैन्याचं रोजचं आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी पुस्तकं टाकायचे, सैन्यासाठी जेवण बनवण्यासाठी ते पुस्तकं टाकायचे. असंही 6 महिन्यापर्यंत चाललं काय. तर हे पूर्ण ज्ञान आणि त्यातल्या बौद्ध ज्ञान, बौद्ध तत्वज्ञान, हे सगळं त्याच्यामध्ये जळून गेलं आणि तिथनं आपल्याला ऱ्हासाची सुरुवात झाली. आता हे होत असताना साधारण 12व्या शतकामध्ये आपण बघतो की आदि शंकराचार्य यांनी रिवायवल ऑफ हिंदुइझम केलं. आणि हे करत असताना मग तो बुद्धिझम पूर्णच गेला. मग हिंदुइझम रिवाईव्ह झाला आणि पुन्हा चातुर्वर्ण्य आलं आपल्याकडे, पुन्हा आपल्याला समाजाची तीच दुरावस्था झाली. तर ती दुरावस्था शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 संपवली. नागपूरच्या दीक्षाभूमी येथे, आजची जी दीक्षाभूमी त्या ठिकाणी त्यांनी 14 ऑक्टोबरला त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि हजारो वर्षाची अस्पृश्यता संपवली. तत्पूर्वी बाबासाहेबांनी या देशाची जी घटना लिहिली, भारत देशाची घटना लिहिली, आपण त्यांना घटनाकार म्हणतो. त्यामध्ये आपण हे अनटचेबिलिटी अबॉलिश केली. ही अबॉलिश झाली त्या काळामध्ये घटनेच्या स्वरूपामध्ये. आपण असं म्हणतोय की बाबासाहेब हे घटनाकार आहे, देशाची घटना त्यांनी लिहिली. पण मी असं म्हणेल की बाबासाहेबांनी फक्त घटना नाही लिहिली, बाबासाहेब एक आमचे शिल्पकार आहेत. त्यांनी आमचं पूर्ण जीवन घडवलं. हजारो वर्षांचे वंचितांना एक माणूस म्हणून राहण्याची त्यांनी पहिल्यांदा संधी दिली. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आम्हाला लिबरेट केलं. आणि अशी जगामध्ये एकमेव अशी ऐतिहासिक घटना आहे
मी थोडे एकच असं उदाहरण देईल. तथागतांनी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं सारनाथमध्ये, तिथला जो डिअर पार्कमध्ये. 5 लोकांना, त्यांचे जे मित्र होते, ते त्यांचे सहकारी होते, त्यांच्यासोबत त्यांनी त्यांचं ज्ञान शेअर केलं. दुसरं धम्मचक्र प्रवर्तन सम्राट अशोकाने केलं. अशोकाने जे धम्मचक्र प्रवर्तन केलं त्यासाठी त्यांना लाखो लोकांना मारावं लागलं. त्यानंतर त्यांना कळालं की आपल्याला आता काय पाहिजे, बौद्ध धम्म पाहिजे, आपल्याला पीस पाहिजे, पीस ऑफ माइंड पाहिजे, इक्वॅलिटी पाहिजे. मग त्यांनी ते बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि मग पूर्ण जगभरामध्ये त्याचा प्रसार केला. आपल्याला माहिती. तिसरं धम्मचक्र प्रवर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि एकमेव असं धम्मचक्र प्रवर्तन आहे जगाच्या इतिहासामध्ये की ज्या वेळेस कुठलाही व्यक्ती मारला नाही गेला, कोणालाही तलवार लावावी नाही लागली, कोणाची कत्तल करावी नाही लागली, कोणालाही जोर जबरदस्ती करावी नाही लागली. जसं अनेक ठिकाणी आपण बघतो की मिशनरीज आहेत किंवा इतर अनेक याच्यामध्ये उदाहरण आहेत की ते लोक येतात आणि आपल्याला आमिष दाखवतात आणि धर्म बदलायला लावतात. तर एकमेव घटना जगातली असेल. इट इज अ ब्लडलेस रिव्होल्युशन आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. 1956 आपल्यासाठी फार महत्वाचा काळ आहे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली. आमचे सर्व तत्कालीन जे आमचे देशामध्ये जे आपले अस्पृश्य समाज होता, ते विविध जातीमध्ये असत, त्यांनी स्वतः सगळ्यांनी, म्हणजे आमचे आजी आजोबा असतील, पणजोबा असतील, त्यांनी त्या ठिकाणी धम्मदीक्षा घेतली. आपापल्या गावामध्ये सुद्धा घेतली. आपण बौद्ध झालो आणि आपलं सर्वांचं दुर्दैव 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. दिल्लीमधील 26 अलीपूर रोड या त्यांच्या निवासस्थानी. खूप मोठा बंगलो होता. आता हे झाल्यानंतर मी तिथे येईल पुन्हा. पण घटना अशी आहे की 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर अल्प काळामध्ये आपल्याला बौद्ध धम्म आपण स्वीकारला आणि ज्यांच्यामुळे आपण बौद्ध झालो ते आमचे सर्वस्व असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही राहिले. मग आम्ही काय करायला पाहिजे, आम्हाला काही सुचत नव्हतं. त्या काळात समाजाला काही सुचलं नाही. आणि पुढे आपली संस्कृती काय असेल, काय आपला वारसा काय, काहीच नाही. अगदी ब्लँक, टोटली आपण ब्लँक झालेलो होतो. तर मला वाटतं तिथून आपली एक नवीन सुरुवात झाली. मी जो आज विषय मांडणार आहे की बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे आंबेडकर संस्कृती, वारसा, आणि नंतर मी पर्यटनाकडे येईल. मग आपली संस्कृती काय आहे, मग आपला वारसा काय आहे, आणि हे आपण हळूहळू 56 पासून आजपर्यंत 2020 पर्यंत कसं आपण डेव्हलप होत गेलो आणि आपल्यामध्ये काय बदल झाले हे सुद्धा आपण बघूया. मित्रांनो, आता मी मुख्य जो विषय दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संस्कृती, वारसा आणि पर्यटन. आता बाबासाहेब आंबेडकर, माझी संकल्पना अशी आंबेडकर पर्यटनाची की पर्यटनामध्ये आपण विविध ठिकाणी जातो पर्यटनासाठी. त्याच्यामध्ये आपण आता बघतो की आम्ही आमच्या टेक्निकल भाषेमध्ये डोमेस्टिक टुरिझम आहे, इंटरनॅशनल टुरिझम आहे, इनबाउंड टुरिझम, आउटबाउंड टुरिझम, असे आमचे प्रकार असतात. पण त्याच्यामध्ये आमच्या टाईप सुद्धा असतात. कल्चरल टुरिझम आहे, रिलिजियस टुरिझम आहे, किंवा मग आपल्याकडे ॲडव्हेंचर टुरिझम आहे, बिझनेस टुरिझम आहे, माइस टुरिझम आहे, असे आम्ही विविध भागामध्ये त्याला डिवाइड केले आहे. पण मी पहिल्यांदाच अशी एक संकल्पना मांडली की आमच्या देशामध्ये, मी तर म्हणेल जगामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे की एका व्यक्तीच्या नावाने एक पर्सनॅलिटी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ती पर्सनॅलिटी आमच्यासाठी सर्वस्व आहे. तर मी आमच्या भाषेमध्ये त्याला म्हणतो, टेक्निकल याच्यामध्ये, की बाबासाहेब आंबेडकर इज द अट्रॅक्शन. तर ते अट्रॅक्शन आहे पर्यटनमधलं, आंबेडकर पर्यटनमधलं. दी पर्सनॅलिटी इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्याशी संबंधित आपला जो हेरिटेज आहे, म्हणजे जो वारसा आहे, त्याला आपण टँजिबल, इंटँजिबल, हा टेक्निकल भाग झाला. पण मी सोपं सांगेल की जो वारसा आहे, तो वारसा कशाचा आहे आपल्याकडे, तो बाबासाहेबांचे जे व्हॅल्यूज आहेत, थॉट्स आहेत, फिलॉसॉफीज आहेत, म्हणजे साधारण त्यांचे मूल्य आहेत, विचार आहेत. मग आपल्याकडे असे वारसा स्थळ झालेले आहेत निर्माण, म्हणजे प्लेसेस असोसिएटेड
विथ द लाईफ ऑफ डॉक्टर आंबेडकर. मग ते काय अशी स्थळं आहेत त्याच्यावरती पुढे बोलली. मग बाबासाहेबांचं नॉलेज जे आहे तो आपला वारसा आहे, बाबासाहेबांची पुस्तकं आहेत तो आपला वारसा आहे. मग याच्यातनं आपल्याला एक नवीन अशा काही प्रॅक्टिसेस सुरू झालेल्या आहेत. आणि ह्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत की साधारण आपण बाबासाहेबांना अभिवादन करतो, आपण बाबासाहेबांना असं वंदन करतो, त्यांना प्रतिमेला पुष्पहार घालतो, त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालतो. हे जे आज चालू आहे म्हणजे 56 पासून जे सुरू झालेलं ते मी सांगितलं की असं कल्चरल आमची प्रॅक्टिसेस आहे. कारण बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला, पण बौद्ध धम्माच्या रीतिरिवाज काय आहेत ते सांगण्यापूर्वीच ते आमच्यातनं गेले. आणि बाबासाहेबांनी लिहिलेले जे 2 विशेष अशी पुस्तकं होती ते नंतर प्रकाशित झाले, ज्याला आपण गॉस्पेल ऑफ बुद्धा म्हणतो, आणि ते नंतर बुद्धा अँड हिज धम्म नावाने जे प्रकाशित झाले ते आमच्यासाठी बौद्ध धम्म काय आहे ते सांगतात. याच्या पुढे बाबासाहेब अजून 2 पुस्तकं लिहिणार होते, तर ते वेगळ्या स्वरूपात आहेत. पण आमच्यासाठी आज बुद्धिझमसाठी बुद्धा अँड हिज धम्म एकच असं पुस्तक आहे. पण तोपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही काय करायला पाहिजे. मग आम्ही आमचं स्वयंप्रेरणेने अशा काही नवीन रूढी, परंपरा, पद्धती, कल्चरल प्रॅक्टिसेस सुरू केल्या. तर ते आपण हळूहळू पुढे बघूया. तर मित्रांनो, आज जो विषय मी घेतला त्याची पार्श्वभूमी सांगणं खूप जरुरी आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी. आमच्या घरामध्ये सगळ्यांकडे तोच वारसा. बाबासाहेब जिवंत असताना आमचे वडिलांचे मामा रावसाहेब एन.टी. पगारे हे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे मराठवाड्याचे सचिव होते. बाबासाहेबांचे फार जवळचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर ते ज्या ठिकाणी राहायचे पगारे साहेब त्यांच्या वाड्यात सुद्धा आल्याचा असं एक मला त्यांनी उल्लेख केलेला आहे. आज ते नाही, त्याचा खूप जवळचा संबंध आमचा आलेला आहे. आणि लहानपणापासून बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा म्हणा किंवा आमच्या घरामध्ये नेहमी बाबासाहेबांचाच कुठलाही विचार, कुठल्याही गोष्ट त्यांचीच चालायची. आणि आम्ही राहायचो औरंगाबादच्या एक जो जुबली पार्क जो परिसर, तिथे एक बडकल गेट आहे आणि त्या बडकल गेटच्या समोर बाबासाहेबांचा एक पुतळा होता, बस्ट होता तिथे छोटा त्या काळामध्ये. आणि कुठलीही सुरुवात, कुठलंही आंदोलन, कुठलंही अभिवादन काही असेल बाबासाहेबांसाठी ते तिथनं सुरुवात व्हायची. तर आम्ही लहान लहान होतो ते नेहमी तिथे जायचो बघायला की लोक, मोठे मोठे लोक येतात, काय करतात. जय भीमच्या घोषणा, मग आंदोलन, अशा अनेक अनेक गोष्टी तिथनं बघत बघत केलं. ते लहानपणापासून काही गोष्टी आमच्या इम्बाईब झालेल्या आहेत. हे करत असताना ते मी थोडं बॅकग्राऊंड म्हणून सांगतो की आम्ही 11 वर्षाचा असताना मी एक बाल भीम जयंती उत्सव समिती स्थापन केली. 81च्या काळामध्ये आम्हाला वाटलं की लहान लहान मुलांनी आम्ही एक असं बाबासाहेबांचं जन्मदिन करायला पाहिजे साजरा. मग त्या ठिकाणी माझे वडील कालकत्तीत प्रोफेसर नारायण रगडे यांनी ती संकल्पना आम्हाला समजून सांगितली की काय असतं. मग तिथनं आम्ही सुरुवात केली. ते असं हळूहळू आम्ही अनेक त्याच्यानंतर पुढे करत गेलो का. मग मी विद्यार्थी संघटनेमध्ये राहिलो. विद्यार्थी संघटनेमध्ये आम्ही आजच्यासारखी जे व्हॉट्सअपवाले संघटना आहे किंवा लेटर पॅडवाले संघटना आहे तशी आमची संघटना नव्हती. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर विद्यार्थी संघटना ही फार आक्रमक आणि फार अशी खूप जिम्मेदार अशी एक संघटना होती. आणि अभ्यासपूर्ण विवेचन करूनच आम्ही कुठेही कोणालाही भेटायला जायचो. आणि हे करत असताना दरारा फार होता. आणि दरारा असा की कुठल्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली तर आम्ही 4-5 मुलं असायचो, पण पूर्ण अख्खं विद्यापीठ बंद पाडायचो, निषेध करायला हवायचं सर्वांना, एवढं असे स्ट्रॉंग. अनेक वेळेस असे प्रसंग यायचे. मला अजून एक प्रसंग आठवतो की गणपती दूध पिते त्या काळामध्ये एक खूप चाललं ते, तर ते एक अंधश्रद्धेचा भाग होता. तर तो आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी सगळ्या जे अंधश्रद्धाचे निर्मूलनाचे काही लोक होते, डॉक्टर सुनीती धारवाडकर यांचं आम्ही तिथे विशेष व्याख्यान ठेवलं आणि त्यांनी तिथे दाखवलं असं काही होत नसतं. असे प्रबोधनाचे काम सुद्धा करायचो. आणि अत्यंत लोकशाही पद्धतीने चाललेली अशी एक संघटना. मी मुद्दाम काय सांगतोय कारण आज हा जो आपला जो
जो संवाद चालू आहे खास विद्यार्थ्यांसाठी, ते आमची जी संघटना होती तर तिची वार्षिक म्हणजे द्विवार्षिक अशी निवडणूक व्हायची. तर मला आठवतं की माझ्या काळामध्ये ज्यावेळेस आमचे इलेक्शन झाले तर कालकत्तेत डॉक्टर गंगाधर पानतावणे आणि डॉक्टर रामचंद्र बारसाकळे हे दोघंही त्या काळात मिलिंद महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये होते कार्यरत, मोठे व्यक्तिमत्व. ते आमचे निरीक्षक म्हणून होते. त्यांच्या अध्यक्षतेखालीच आमचं पूर्ण निवडणूक प्रक्रिया झाली. म्हणजे अशी लोकशाही मांडणारी खूप चांगली एक संघटना. अशातनं आम्ही घडलो आणि करत असताना विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनामध्ये आमचं एक छोटं मोठं योगदान होतं. आणि मी सुदैव मानतो की त्या ऐतिहासिक घटनेच्या वेळेस 14 जानेवारी त्या घटनेच्या वेळेस आम्ही तिथे विद्यार्थी म्हणून होतो आणि आम्ही ते पूर्ण विद्यापीठ गेटचं जे नाव बदललं. घुगे सर त्या काळात कुलगुरू होते, विठ्ठलराव घुगे, तर त्यांनी बाहेर बसलेले आम्ही तिथे त्यांच्यासोबत खुर्ची टाकून बसलेले आणि मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी जी पार्टी बदलण्यात आली गेटवरची, त्या ठिकाणी आम्ही साक्षीदार होतो. ऐतिहासिक घटना आम्ही बघितली. यामुळे बाबासाहेब आमच्या रक्तामध्ये मिळले आणि योगायोगाने मी त्याच विद्यापीठामध्ये शिकलो, त्याच विद्यापीठामध्ये पर्यटन विभागामध्ये लागलो. पहिला प्राध्यापक तिथे झालो आणि प्राध्यापक झाल्यानंतर आमचा जो मास्टर्स इन टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन हा जो एक प्रोग्राम आहे, पदव्युत्तर पदवी आहे, तर या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना 100 मार्काचा एक पेपर असतो. त्याच्यामध्ये तो रिसर्च टूर असतो आणि तो टूर आम्ही भारतातील विविध अशा राज्यांमध्ये जातो. साधारण 5 राज्य आम्ही कव्हर करतो. तर घटना अशी की दरवर्षी आम्ही जायचो. दिल्ली, आग्रा, जयपूर, शिमला असा आमचा फिक्स रूट होता. 98ला मी तिथे गेलो. आता बाबासाहेबांचं वाचन असल्यामुळे तो आमचा जो तिथे जो ट्रॅव्हल एजंट होता, जो आमचा कंडक्टेड टूर घेऊन जायचा, तर त्याला मी म्हटलं की आम्हाला 26 अलीपूर रोड बघायचा. आता तो म्हणे माहिती नाही. मग मला असं लक्षात आलं की हे जे कंडक्टेड टूर्स असतात, हे जे आम्हाला बसमध्ये फिरवतात, तर हे लोक आम्हाला कुठे फिरवतात. मग आम्हाला हे सगळं कुतुब मिनार नेणार, बिर्ला टेम्पल नेणार, किंवा लोटस टेम्पल नेणार, मग लाल किल्ला नेणार, मग गांधींच्या स्मृती जिथे आहेत त्या ठिकाणी नेणार, किंवा मग आपल्याला इंदिरा गांधींचं जिथे वध झाला त्या ठिकाणी नेणार, तिथे मेमोरियल झाले, अशा ठिकाणी नेणार. मग मला असं लक्षात आलं की ज्या व्यक्तीने भारताची घटना लिहिली, जे व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे, त्यांचं महापरिनिर्वाण ज्या दिल्लीमध्ये झालं त्या ठिकाणी कुणी का दाखवत नाही, त्या ठिकाणी कुठलं स्मारक का नाही. पहिल्यांदा मला तिथे ते क्लिक झालं की हे का नाही, हे डिस्क्रिमिनेशन नाही का पर्यटनामध्ये. मग बाबासाहेब लोकांपर्यंत जाऊ नाही का, का बाबासाहेब फक्त एका जाती समूहापुरतं किंवा एका धर्मापुरतंच आहे का, जगासमोर बाबासाहेब जाऊ द्यायचा नाही का, हे मला अनेक प्रश्न त्यावेळेस आले. मग मी ते काम सुरू केलं की बाबासाहेबांचा विचार, दुर्दैव आपलं की आजही अनेक समाजामध्ये आहेत आणि इतरही ठिकाणी की बाबासाहेबांना आपण सीमित केलेलं आपल्यापुरतंच, आपण त्यांना प्रायव्हेट लिमिटेड करून ठेवलेलं. असं व्हायला नाही पाहिजे. बाबासाहेब आपल्यासाठी होतेच आहेच, पण बाबासाहेब या देशासाठी सुद्धा आहेत, या जगासाठी सुद्धा आहेत. तर कृपा करून आपण विद्यार्थ्यांना खास आवाहन करेल की आपल्यासाठी सीमित करून ठेवू नका. बाबासाहेबांचा विचार फार मोठा आहे. मला आठवतं मागच्या 1-2 महिन्यापूर्वी विक्रम गोखले आपले एक ज्येष्ठ अभिनेते, त्यांनी असं एक रिमार्क केलेला आहे की भारतातील सर्व स्त्रियांनी दररोज बाबासाहेबांची पूजा करायला पाहिजे, कारण हे तमाम स्त्रियांचे ते उद्धार करते. त्यांच्यामुळे आज सगळ्या स्त्रिया शिकू शकतात. त्यांनी जेवढं केलं, प्रचंड विरोध झाला होता त्यांना. ते जो विरोध झाला आपल्याला माहिती आहे, त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. असे बाबासाहेब आंबेडकर असे व्यक्तिमत्व हे लोकांपर्यंत जाऊ द्यायचं नाही का, असे मला खूप प्रश्न पडायचे. मग मी विचार केला की लोक स्वतःहून तर काही सुरू करणार नाही, मग आम्हालाच काही करायला पाहिजे. मग माझं कार्य सुरू झालं. 99मध्ये एक प्रथा सुरू केली. मला असं अचानक लक्षात आलं की बाबासाहेबांनंतर
आपण बौद्ध धम्म तर स्वीकारला, पण त्या बौद्ध धम्माचं पुढे काय करायचं आपल्याला काहीच कळलेलं नव्हतं. कारण आपण फक्त फोटो पुरतं मूर्तीपर्यंत आपण मर्यादित ठेवलं होतं बुद्ध धम्मानी. आपल्याला तर बुद्ध पौर्णिमा आहे की बुद्ध जयंती इथंच आज आपल्याला कन्फ्युजन आहे की काय आपण साजरी करायला पाहिजे, जयंती साजरी करायला पाहिजे की पौर्णिमा करायला पाहिजे, अजूनही फार अज्ञान आहे. मला हे लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर आम्ही 1999 मध्ये पहिल्यांदाच असं मला वाटतं की अशी एक प्रथा सुरुवात केली. दर रविवारी भगवान बुद्धास वंदन. औरंगाबाद शहरामध्ये मी ती प्रथा सुरुवात केली. दर रविवारी आम्ही आमचे जेवढे मित्रमंडळी, आमचे काही कार्यकर्ते, आमचे काही विद्यार्थी मंडळी, आम्ही विविध वस्त्यांमध्ये जायचो आणि तिथे असे छोटे मोठे बुद्ध विहार होते. काही ठिकाणी फक्त बाबासाहेबांच्या मूर्त्या लावलेल्या आहेत, तिथे कोणी नाही. मग आम्ही तिथे जायचो, श्रमदान करायचो, थोडी स्वच्छता करायचो आणि तिथल्या लोकांना जमा करायचो आणि तिथे बुद्ध वंदना घ्यायचो. मग मी तिथे थोडं सांगायचो की बाबासाहेबांबद्दल आपल्याला हे करायला पाहिजे, असं थोडं एक प्रबोधन सुरू केलं. खूप चांगलं मला त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळाला. मी शहरभर केलं. मग नंतर मी ज्या ज्या ठिकाणी जायला लागलो म्हणजे माझ्या कामानिमित्ताने त्या त्या ठिकाणी मी बाबासाहेब सांगायला लागलो. विशेषतः मी ज्यावेळेस UP जायचो किंवा मग त्याच्याही पुढे जायचो, शिमलाला जायचो की हिमाचलला, ज्या ज्या ठिकाणी गेलो मी बाबासाहेब सांगायला सुरुवात केली. म्हणजे माझं एक माझ्या लेवलला कार्य सुरू झालं. मग मला पर्यटनामध्ये संशोधन करत असताना बाबासाहेबांचा विचार नेहमी यायचा. मग माझं वाचन होतं प्रचंड. आता वाचनाबद्दल मला सांगायचं की आमच्या घरामध्ये, याच घरामध्ये, ज्याला आम्ही राजगृह म्हटलेलं आहे, नाव दिलेलं आहे, बाबासाहेबांचं घर राजगृह, मुंबईचं घर. आपल्याला माहिती खास पुस्तकांसाठी बांधलेलं ते घर होतं. त्या काळामध्ये 50,000च्या वर त्यांच्याकडे पुस्तक होती आणि बाबासाहेबांनी एकूण एक पुस्तक माहिती वाचलेला, अनेक प्रसंग आपण वाचलेले. तसं आपल्याला अनुयायी म्हणून सगळ्यांना वाटतं की आपलं एक राजगृह असायला पाहिजे. मग आम्ही आपल्या आपल्या घरी राजगृह बनवतो. पण आमच्या घरी शिक्षणाचा एक वारसा असल्यामुळे वडील स्वतः प्रोफेसर होते, आई शिक्षिका होती, माझ्या तिन्ही बहिणी या लेक्चरर्स होत्या, शिक्षिका होत्या, माझी मिसेस ती पण आज प्रोफेसर आहे. तर आम्ही सगळं या फॅमिलीतून आलो. तर आमच्या घरी खूप चांगली एक लायब्ररी आम्ही निर्माण केली. साधारण एक 5,000 पुस्तकांचा संग्रह आहे. त्याची खूप मोठा यादी आहे त्याच्या. तर मुद्दा आहे की वाचन आम्ही खूप केलं आणि जसं मी बाबासाहेब वाचतोय तर मला आज इथे सांगावं वाटतं की मी नेहमी माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये, प्रत्येक भाषणामध्ये सांगतो की बाबासाहेब आंबेडकर समजायचं असेल, कोणाला समजून घ्यायचं असेल बाबासाहेबांचं जीवन आणि त्यांचं कार्य, तर हे एक जीवन अपूर्ण आहे. वन लाईफ इज नॉट इनफ टू अंडरस्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढं प्रचंड असं कार्य बाबासाहेबांनी केलं. मग आम्ही कोण आहोत? आम्ही तर क्षुल्लक लोक. बाबासाहेब मी 40 वर्षापासून जगतोय, वाचतोय, लिहितोय, संशोधन करतोय, तरीही आमचं ज्ञान अजून परिपूर्ण झालेलं नाही. लिहितोयच आहे, मी वाचतोयच आहे, अनेक संदर्भ मिळतात. असे संदर्भ मिळत असताना मला एक लक्षात आलं की मी पर्यटनाचा आहे आणि आपल्याला बाबासाहेबांच्या जीवनावरती एक चांगलं संशोधन करायचं. मग मी प्रस्ताव दिला 2012 साली इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च. त्या ठिकाणी कल्चरल टुरिझम डेव्हलपमेंट, स्टडी ऑफ द प्लेसेस रिलेटेड विथ द लाईफ ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर असं एक मी तिथे माझं रिसर्च प्रपोजल दिला आणि खूप मोठे मोठे तिथे तज्ज्ञ होते आणि खूप प्रतिष्ठित असा तो एक संस्था आहे ती आणि कोणालाही ते सहजासहजी ग्रँट्स देत नाही. मी ज्यावेळेस हा प्रस्ताव दिला आणि जे 5 एक्सपर्ट्स होते त्यांनी प्रस्ताव वाचला आणि माझ्याकडे वाचायचे आणि माझ्याकडे बघायचं. तर त्यांना असं हे झालं की असंही काही होऊ शकतं काम, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांवरती असं एक कल्चर, असं एक हेरिटेज निर्माण होऊ शकतं. त्यांनी मला फक्त विचारलं की तुम्हाला अजून याच्यात काय काय हवं. खूप चांगलं त्यांना तो प्रस्ताव आवडला आणि त्यांनी मला त्याचे ग्रँट सुद्धा दिले. मग मी त्या ग्रँट्समधनं बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित असे 8 स्थळांचा अभ्यास केला. 8. त्याच्यामध्ये महू आहे, मुंबई आहे, महाड आहे, नागपूर आहे, औरंगाबाद, पुणे,
दिल्ली आणि भीमा कोरेगाव अशा 8 स्थळांचा मी एक अभ्यास केला, प्लेसेस रिलेटेड विथ द लाईफ ऑफ डॉक्टर आंबेडकर. आणि मी माझ्या फाइंडिंग्स आणि रिकमेंडेशन्स 2014 साली हा सगळा रिपोर्ट मी त्या लेवलला सादर केला. म्हणजे मी फार सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला, मग मिनिस्ट्री ऑफ टुरिझम आहे, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज आहे, मग महाराष्ट्र शासन आहे किंवा मध्य प्रदेश आहे गव्हर्नमेंट आहे, सगळीकडे जिथे जिथे बाबासाहेबांचा संबंध आला त्या प्रत्येक ठिकाणी मी हा अहवाल दिला. आणि हा अहवाल दिल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये असं अचानकपणे एक घोषणा झाली 11 ऑक्टोबर 2015ला. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बाबासाहेबांचे पंचतीर्थ यांचा विकास करण्यासाठी ती घोषणा होती. आणि येणारा काळ बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती. तर आम्ही जो 8 स्थळांचा अभ्यास केला त्यापैकी 4 स्थळं त्या पंचतीर्थमध्ये आले. एक फक्त लंडनचं घर जे होतं त्याचा आम्ही अभ्यास केला नव्हता, तो मी पुढच्या काळामध्ये तो केला, मी तेही सांगितलं. आता ही घोषणा झाली. असा की आमच्याकडे प्रोफेसर B.A. चोपडे म्हणून कुलगुरू होते. कुलगुरूंनी एका 27 सप्टेंबर 2015ला आमच्या विभागामध्ये एक नॅशनल सेमिनारला आले. त्यावेळेस मी त्यांना माझा रिपोर्ट दिला की बाबासाहेब आंबेडकरांवर माझं असं कार्य आहे. तर त्यांनी तो बघितला, नंतर त्यांनी तो घेऊन गेले, त्याचा अभ्यास केला. आणि त्यांनी मग मला एक दिवशी बोलवलं आणि मला म्हणे की हे कार्य जे तुम्ही केलं आहे की बाबासाहेबांवर असा अभ्यास हा पहिल्यांदाच झालेला आहे. आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही हे एक विशेष व्याख्यान आपल्या सर्व प्रोफेसरसाठी द्या. आणि योगायोग आम्ही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बाबासाहेबांची 125वी जयंती पूर्ण वर्षभर साजरी केली. आणि त्यामध्ये विशेष व्याख्यानमाला आयोजित केली. त्या व्याख्यानमालेचं पहिलं व्याख्यान अर्थात माझंच झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्चर, हेरिटेज अँड टुरिझम असा त्या व्याख्यानाचा विषय होता. मी माझं पूर्ण संशोधन 2 तास पॉवर पॉईंटच्या द्वारे दाखवलं. 700-800 लोक त्या ठिकाणी होते आमच्या ऑडिटोरियममध्ये, विद्यार्थी, प्राध्यापक, बाहेरचे लोक आले बरेचसे. त्याच्यानंतर प्रोफेसर चोपडे बोलले, 50 मिनिटं त्यांनी बोलले. मला आवर्जून सांगायचं असं की मित्रांनो, कुठलंही संशोधन वाया जात नाही. त्याच्यामध्ये जर क्वालिटी असेल, त्याच्यामध्ये नाविन्य असेल तर त्याची दखल नेहमी घेतली जाते. असे कटपेस्ट संशोधन नव्हे. तुम्ही मनापासून केलं, काहीतरी नवीन शोधून काढलं तर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला. मग प्रोफेसर चोपडेंनी अध्यक्षीय समारोप केला. त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण व्याख्यानाबद्दल बोलले. पण शेवटी त्यांनी सांगितलं की प्रोफेसर रगडे यांनी जे कार्य केलं आहे, संशोधन कार्य केलं आहे, ते फार वेगळं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही हे स्वतः प्रकाशित करायला पाहिजे. आणि त्यांनी ती घोषणा केली की आम्ही डॉक्टर रगडेंचं संशोधन हे पुस्तक स्वरूपामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ ते प्रकाशित करेल. आणि झालंही तसं. 125व्या जयंतीला त्यांनी मोठ्या समारोहामध्ये हे पुस्तक रूपी त्याचं प्रकाशन केलं. मी मुद्दामून इथे पुस्तक आणलंय दाखवायला. हे ते पुस्तक आहे आणि 125व्या जयंतीनिमित्तही प्रकाशित झालेलं आहे. तर खूप सुंदर असं त्यांनी प्रकाशन या ठिकाणी केलं. प्रोफेसर चोपडे यांनी इथेच नाही थांबले. त्यांनी हे पुस्तक छापल्यानंतर ते म्हणे हे पुस्तक तुमच्यापर्यंत आणि आमच्या विद्यापीठापर्यंत मर्यादित नसायला पाहिजे. त्यांनी स्वतःहून हे पुस्तक जगभरातील फार महत्त्वाचे असे जे विद्यापीठ आहेत, जिथे बाबासाहेब आंबेडकर स्वतः शिकले, असे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे, कोलंबिया युनिव्हर्सिटी, केम्ब्रिज आहे, बॉन आहे, अशा अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी स्वतःहून ते पुस्तकं पाठवलं तिथल्या लायब्ररीसाठी. भारतामधील प्रमुख अशा संस्थांमध्ये, नॅशनल इन्स्टिट्यूट्समध्ये, सेंट्रल युनिव्हर्सिटीजच्या लायब्ररीजमध्ये हे पुस्तक पाठवलं. मी स्वतः अनेक ठिकाणी, अनेक देशांमध्ये गेलो, त्यावेळेस आवर्जून हे पुस्तक भेट स्वरूप मी देत असतो. कारण एक वेगळं मी त्याच्यामध्ये मांडणी केलेली. एवढंच नव्हे, मला हे सांगायचं की
हेच प्रकाशन झाल्यानंतर 125व्या जयंतीला आपल्याला माहिती आहे की कोयासान विद्यापीठ आहे जपानमध्ये, वाकायामा प्रिफेक्चरमध्ये. तर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि वाकायामा प्रिफेक्चर गव्हर्नमेंट यांच्यामध्ये एक करार झाला आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा एक सुंदर असा एक पुतळा त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याचे उद्घाटन तत्कालीन जे CM होते आपले फडणवीस त्यांनी केलं. त्यांनी त्यावेळेस एक घोषणा केली की येणारी 125वी जयंती आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जपान आणि भारताच्या संयुक्त विद्यमाने तिथे साजरी होईल. आणि योगायोगाने त्या ठिकाणी मला तिथे पाठवण्यात आलं आणि मी त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी व्याख्यान दिलं आणि ते व्याख्यान अटेंड करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक राम शिंदे त्या काळात मंत्री होते, भारताचे प्रतिनिधी म्हणून ते चीफ ऑफ स्टाफ जे होते इंडियाचे ते आले तिथे, कॉन्सल जनरल आले, असे अनेक लोक तिथे आले. आता हे सगळ्यांनी तिथे आले, व्याख्यान ऐकलं. मी त्या ठिकाणी बाबासाहेब सांगायला सुरुवात केली. मग मला असं लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर जास्त देशांमध्ये माहिती नाही. मग आम्ही सुरुवात केली की विदेशामध्ये पण बाबासाहेब पोहोचणं जरुरी आहे. मग आम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या देशांमध्ये जातो, मी आणि माझे जी मिसेस आहे डॉक्टर माधुरी सावंत, ती जी युरो एशिया टुरिझम स्टडीज असोसिएशनचे ते सेक्रेटरी आहेत, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी. 40 देशांचं संघटन आहे. आम्हाला अनेक वेळेस असं तिथे जायला मिळालं. मग आम्ही त्या प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब सांगायला, तर आमचं हे कार्य असं बाहेर चालू. आता याचा शेवट असं झाला की हे संशोधन बाबासाहेब जी 98 पासून जी सुरुवात झाली तर 18 मध्ये माझी संपली. तर 2018 मध्ये आता मी जसं एक भारतातील 36 विद्यापीठांमध्ये मी एक एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहे. UGC आहे, AICTE आहे किंवा CIV आहे, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे, MPSC आहे, अनेक ठिकाणी मी तिथे कार्य करतो. मग हे संशोधन आज आम्ही आमचा जो विषय आहे टुरिझम मॅनेजमेंट, तर नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चररशिप जे असतं, तर नेटमध्ये आम्ही हा सब्जेक्ट आता इंट्रोड्यूस केलेला आहे. मी स्वतः त्या कमिटीमध्ये होतो आणि बाबासाहेब आंबेडकर पर्यटन हे आज पूर्ण देशातील विद्यापीठामध्ये आज शिकवलं जातं. मागे महेश भारतीजींची माझी जी संवाद झाला तर त्यांनी अनेक ठिकाणी त्यांना आवडली संकल्पना आणि मग ती संकल्पना त्यांनी अनेक ठिकाणी सांगितली की आपल्याला हे आंबेडकर पर्यटन आता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचवायचं आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला बाबासाहेबांचं हेरिटेज, बाबासाहेबांचा वारसा, आता आपल्याला काय झालेलं आहे की आपण माझं एकमेव असं म्हणजे मी थोडक्यात सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित जे स्थळ आहे तर ती आमची प्रेरणास्थळ. ती अशी काही मंदिर, मस्जिद किंवा असे चर्च वगैरे असं नाही, कुठली पूजा करण्याचे स्थान नाही. ह्या स्थानावर गेल्यानंतर, ह्या स्थळांवर गेल्यानंतर आम्हाला एक वेगळी अशी ऊर्जा मिळते. आणि आमच्यामध्ये असं झालेलं की आमच्याकडे विशिष्ट दिवस आहे. जसं आपल्याला 14 एप्रिल आहे. 14 एप्रिल तर पूर्ण जगभरामध्ये साजरे केले जाते, पण विशेषतः महूमध्ये जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला, महू म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर, तर ते ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी मोठे एक स्मारक बांधलेलं आहे मध्य प्रदेश शासनाने. त्या ठिकाणी संपूर्ण लोक तिथे जातात. पण आपल्या ठिकाणी आपण अनेक वेळेस जयंती साजरी करतो. आज आपण डिजिटलमध्ये आलो, डिजिटल जयंती साजरी करतो. पण जगभरामध्ये म्हणजे फार गल्लीपासून, दिल्लीपासून UN पर्यंत, युनायटेड नेशन्सपर्यंत ही जयंती साजरी होते. 14 ऑक्टोबरला आपण दीक्षाभूमीला जातो नागपूरला. मग 6 डिसेंबरला आपण चैत्यभूमी जातो मुंबईला. मग 6 डिसेंबरला आम्ही पुन्हा 26 अलीपूर रोड महापरिनिर्वाण स्थळ जे आहे, तर कमी लोक माहिती तिथे, त्या ठिकाणी सुद्धा जातात, उत्तरेतील लोक जातात तिथे. आपण मार्चमध्ये आपण जातो महाडमध्ये. मार्च आणि डिसेंबरमध्ये आपण एक तर महाड तलाव सत्याग्रहाच्या निमित्ताने तिथे अभिवादन करायला जातो. मग मनुस्मृती दहन दिन आहे आपलं 25 डिसेंबरचा, त्या दिवशी तिथे जातो. बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावला भेट दिली होती. तो तिथला जो ओबेलिस्क आहे त्याला आपण विजयस्तंभ म्हणतो आपल्या भाषेमध्ये, तो ओबेलिस्कला आपण वंदन करण्यासाठी जातो. आणि 14 जानेवारीला शेवटी
14 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यासाठी आम्ही औरंगाबादला जातो. ते मी जेवढी स्थळं सांगितली त्या ठिकाणी हजारो नव्हे लाखोंच्या संख्येने लोक जातात. मग हे लोक ज्यावेळेस जातात तर मला हे वाटायचं की आम्ही तर स्वयंप्रेरित आहे, आम्हाला कोणी मार्केटिंग करत नाही की ह्या ठिकाणी जा, लोक आपोआप तिथे जातात. म्हणजे आपल्याकडे गरिबातील गरीब श्रीमंतातील श्रीमंत व्यक्ती जो बाबासाहेबांना मानतो तो पायी जाईल किंवा गाडीमध्ये जाईल किंवा तो रेल्वेने जाईल, टपावरती बसून जाईल, पण त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करायला जाईल. मग मी बघतो की ज्यावेळेस लाखो करोडो लोक वर्षभरामध्ये त्या दिवशीच फिरतात, साधारण 8-10 दिवस आहेत, तर करोडो लोक ज्यावेळेस त्या ठिकाणी फिरतात तर त्या ठिकाणी मग असं एक नियोजित पर्यटन का नसावं ऑर्गनाइज फॉर्ममध्ये. मग ही संकल्पना मग आम्ही शासनाला म्हणजे अलग अलग स्तरावर आम्ही ते काम केलं. आम्ही कंटिन्युअस त्यांच्याकडे जायचो, मी ज्या ज्या ठिकाणी राहायचो त्या ठिकाणी की या ठिकाणी असं आंबेडकर पर्यटन डेव्हलप व्हायलाच पाहिजे, या ठिकाणी या सुविधा द्यायला पाहिजे. तसं छोट्या मोठ्या सुविधा सगळेच देतात, मुंबई महापालिका देते, नागपूर महापालिका, औरंगाबाद महापालिका, हे जे छोटे मोठे जे सुविधा देतात. पण आमचं म्हणणं होतं की हे ऑर्गनाइज फॉर्ममध्ये निरंतर चालणारं असं एक पर्यटन, तिथे फक्त बाबासाहेबांचाच अनुयायी जायला नाही पाहिजे, तर इतर सगळ्या समाजातील लोकांनी तिथे जायला पाहिजे, विशेषतः महिलांनी सुद्धा जायला पाहिजे. जगभरातून येणाऱ्या सगळ्या लोकांनी पर्यटकांनी सुद्धा हे स्थळ बघायला पाहिजे, त्यांनाही बाबासाहेब आंबेडकर माहिती असायला पाहिजे. म्हणून आम्ही एक नियोजित म्हणजे ज्याला एक नियोजनपूर्व असं एक पर्यटन, त्याला आंबेडकर पर्यटन आम्ही असं एक मी संकल्पना मांडली 2012 साली, फॉर्मली ती लॉन्च केली. आणि आज मला तसं एक आनंद पण आहे की मी मागे माझ्या एका व्याख्यानामध्ये म्हणलो की लव आंबेडकर और हेट आंबेडकर, लव आंबेडकर और हेट आंबेडकर बट यू कॅन नॉट लिव्ह विदाउट आंबेडकर. म्हणजे बाबासाहेबांवर तुम्ही प्रेम करा, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचा द्वेष करा, पण तुम्ही बाबासाहेबांशिवाय जगू शकत नाही, कोणीच नाही. या भारताचं भारताचं राजकारण बाबासाहेबांच्याच भोवती फिरते. बाबासाहेब बाजूला ठेवले तर काही होऊ शकत नाही देशाचं. प्रत्येक दिवशी बाबासाहेबांची आठवण येते, शासनामध्ये, प्रशासनामध्ये, व्यवहारामध्ये, इकॉनॉमीमध्ये काय नाही, कुठे बाबासाहेब नाही, प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब आहे. ते असे बाबासाहेब आंबेडकरांचं पर्यटन सुद्धा असायला पाहिजे. मला असं वाटायचं की मग बाकी तर आपण खूप सवलती देतो, म्हणजे आपल्याकडे एखादा धार्मिक उत्सव आहे त्या ठिकाणी आपण 300-400 कोटी रुपये, 1000 कोटी रुपये सहज देऊन टाकतो, त्या ठिकाणी खूप चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करतो, प्रत्येक तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतो. हे सगळं डेव्हलपमेंट चालू आहे. कोणाला परदेशात जायचं, कुठली यात्रा आहे, त्याच्यामध्ये आपण सवलत देतो प्रत्येक धर्मियांसाठी. पण बाबासाहेबांच्या अनुयायासाठी का नको? मग आमचं कार्य याच्यासाठी चालू की ही जे येणारे आमचे जे लोक आहेत, हे सगळे पर्यटक, मी ज्यांना आंबेडकर टुरिस्ट म्हणतो, की यांच्यासाठी सोयी सुविधा असायलाच पाहिजे. किती काळ, अजून किती वर्ष आपण फक्त त्या ओपन पटांगणामध्येच येऊन झोपणार, रेल्वे स्टेशनवरच झोपणार, रस्त्यावरच झोपणार? आपल्यासाठी काही सोयी सुविधा नको का? आमचा प्रयत्न याच्यासाठी. आणि सुदैवाने आम्ही जेवढे प्रयत्न केले, आमचा हा आंबेडकर टुरिझम जितका आम्ही विषय लावून धरला अनेक लेवल्सला, योगा मी प्रत्येक ठिकाणी असल्यामुळे केंद्रापर्यंत मी काम करतो, विदेशामध्ये काम करतो, अनेक लोक मिळतात, अनेक लोकांना ते पटतं आणि मग त्या अनेक गोष्टी झाल्या. आज आपल्याकडे जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेला आहे तो खूप चांगला आता सुरुवात झालेली आहे. विशेषतः मला सांगायचं आहे की 26 अलीपूर रोडला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, तर तो जो बंगला होता तर तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल मेमोरियल आज झालेला आहे. तिथे मी माझ्या या पुस्तकामध्ये जे मांडलेलं आहे, रिपोर्टमध्ये मांडलेलं आहे, ते सगळे रिकमेंडेशन ॲज इट इज तिथे आले. विशेषतः जो रिकमेंडेशन होता की वर्ल्ड क्लास तिथे आपल्याला म्युझियम पाहिजे, त्याला म्हणजे माझं असं संकल्पना होती की व्हिजिटर ओरिएंटेशन सेंटर, VOC, की ज्या ठिकाणी कुणी गेला त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर त्याला कळायला पाहिजे.
तो विविध ऑडिओ व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. तर अतिशय उत्कृष्ट असं वर्ल्ड क्लास त्यांनी तिथे व्हिजिटर ओरिएंटेशन सेंटर दिल्ली येथे बनवलेलं आहे. दिल्लीच्या सिव्हिल लाईन्समध्ये आहे. तुम्हाला जर पत्ता कोणी म्हटलं माहिती नाही, त्याला सांगायचं की दिल्ली शासनाचं जे कार्यालय मंत्रालय आहे त्याच्या थोडं पुढे जायचं, तिथे आपल्याला हे स्थळ मिळतं 26 अलीपूर रोड सिव्हिल लाईन्समध्ये. तर त्या ठिकाणी भारतातलं पहिलंच एक प्रयोग झालेला आहे की ॲनिमॅट्रॉनिक्स नावाचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा हुबेहूब एक असं रोबोट बनवलेला आहे आणि त्याला प्रोग्राम केलेला आहे. आणि ते प्रोग्राममध्ये काय आहे की बाबासाहेबांचे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधले जे स्पीचेस आहेत ते त्या ठिकाणी ते आपल्याला दाखवले जातात त्यांच्याच आवाजामध्ये, आणि बाबासाहेब स्वतः तिथे लाईव्ह आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगल्या त्या ठिकाणी सुविधा केलेल्या आहेत त्यांनी. प्रत्येकाने तिथे जायला पाहिजे. आता हळूहळू तिथे पर्यटन सुरू झालेलं आहे. आपल्याला लंडनमध्ये बाबासाहेबांचा जो अपार्टमेंट होता तर त्या ठिकाणी सुद्धा एक खूप चांगलं मेमोरियल आता महाराष्ट्र शासनाने बनवलं. आता लंडनला स्मारक बनवण्याचं का कारण? तर आता लंडनमध्ये जाणाऱ्या लोकांना माहिती आहे की इथे बाबासाहेब आंबेडकर राहिलेले साक्षात. मग आपण बघायला आपल्याला असं लक्षात येईल. मला एक विशेषतः सांगायचं की लंडनला जेवढे लोक जातात त्या ठिकाणी त्यांनी ते बघितलेलं असतं आणि ते बघितल्यानंतर आपल्याला ती प्रचिती येते की बाबासाहेब आंबेडकर कोण होते. म्हणजे आपल्या समाजातील लोकांना, बाकी सर्व लोकांना जगभरातील. पुण्यामध्ये एक ठिकाण आहे सिम्बॉयसिस कॉलेज, खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे 26 अलीपूर रोड हे जे घर होतं त्या ठिकाणचे सर्व पर्सनल बिलॉंगिंग, सर्व वस्तू त्या ठिकाणी सिम्बॉयसिसमध्ये ठेवलेल्या आहेत. त्यांनी तिथे एक म्युझियम बनवलं. आता हे कॉलेजचं म्युझियम असल्यामुळे बाहेरच्या लोकांना याच्याबद्दल माहितीच नाही, पण मी आज तुम्हाला या माध्यमातून सांगतो की प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते म्युझियम जाऊन बघायलाच पाहिजे. आणि ते बघा, साक्षात बाबासाहेब आंबेडकर तुमच्या समोर उभा राहतो की त्यांचे सगळ्या वस्तू, त्यांची जी बसण्याची खुर्ची आहे, टेबल आहे, किंवा त्यांनी कॉन्स्टिट्यूशन जे इथं लिहिलं, किंवा त्यांनी जे गिटार वाजवलेलं आहे, सगळ्या वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तर असं एक म्युझियम तिथे आहे. मग मिलिंद कॉलेजमध्ये पण खूप सुंदर अशा वस्तू त्यांच्या ठेवलेल्या आहेत. पण मला सगळ्यात महत्त्वाचं जे तिथं जो हेरिटेज आपल्याला वारसा ठेवलेला बाबासाहेबांचा, तो बाबासाहेबांचा वारसा ग्रंथ रूपामध्ये आपल्याकडे आहे. मी स्वतः ते बघितलेलं आहे अनेक वेळामध्ये. मागे विदेशातून प्रोफेसर आले होते स्ट्रॉट नावाचे, त्यांनी अमेरिकन प्रोफेसर होते, त्यांना घेऊन तिथे गेलो होतो. तर त्या ठिकाणी आम्ही बुद्धा अँड हिज गॉस्पेलची पहिल्या 20 कॉपीमधली एक कॉपी बघितली, मी स्वतः बघितली. हिंदू कोड बिल अनएडिटेड बाबासाहेबांनी तिथे एडिट केलेलं आहे स्वतःच्या अक्षरामध्ये, ते त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनची कॉपी. आणि बाबासाहेबांनी रिफर केलेले अनेक अशी पुस्तके, साधारण 1000च्या वर पुस्तकं, ग्रंथ तिथे ठेवलेले आहेत. तसा समृद्ध असा वारसा त्या मिलिंद महाविद्यालयामध्ये. नागपूरच्या आसपासही अनेक आपल्याकडे म्युझियम्स आहेत खास विद्यार्थ्यांसाठी. की बाबासाहेब आंबेडकरांनी जे अनेक कार्य केलेलं आहे ते विशेषतः शिक्षणासंबंधित आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांवर आज अनेक ठिकाणी संशोधन चालतं. की साधं सांगायचं म्हणजे सांगायची छोटी गोष्ट, ॲनिलेशन ऑफ कास्ट. ॲनिलेशन ऑफ कास्ट आपल्याला सगळ्यांना माहिती, त्याच्यावर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स चालतो, अख्खा सेमिस्टर कोर्स चालतो. असे बाबासाहेबांचे एक एक छोटे मोठे ग्रंथ त्या ठिकाणी पूर्ण सेमिस्टर कोर्स म्हणून चालतात. तर तसं एक स्वरूप आपल्या देशामध्ये सुद्धा आपल्याला सुरू करायचं. तर ते आहे की न्यू दिल्ली म्हणजे नवी दिल्लीमध्ये डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर 125व्या जयंतीला त्याचं उद्घाटन झालेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचं असं हे सेंटर आहे आणि खास विद्यार्थ्यांसाठी. त्याच ठिकाणी बाबासाहेबांवर संशोधन करण्यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या, मास्टर्सपासून रिसर्चपासून पोस्ट डॉकपर्यंत जे विद्यार्थी आहेत, इव्हन प्रोफेसर्सला संशोधन करण्यासाठी सगळ्या सुविधा, अद्ययावत लायब्ररी, भव्य अशी 3 मजली इमारत ही दिल्लीच्या जनपथ येथे आहे. आपल्या विद्यार्थ्यांना अजून माहिती नाही. ही सगळ्या गोष्टी आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर मला असं वाटतं
की असा आपला समृद्ध वारसा आणि जे आम्ही आता हे पर्यटनाचं डेव्हलप करतोय त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग असायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांचा सहभाग कसा असायला पाहिजे? सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांना अपील करेल की आजच्या जगामध्ये तंत्रज्ञानाचं युग आहे. आधी आपण खूप वाचन करा. तुमच्या विषयी तर वाचाच, जे विषय तुम्ही शिकताय, पण त्याचबरोबर तुम्ही वाचन करायला पाहिजे बाबासाहेबांचं. बाबासाहेबांचं प्रचंड लिखाण आहे आणि ते लिखाण तुम्ही वाचायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, ते वाचन करायला पाहिजे. आणि तुम्ही अनेक ठिकाणी जे आंबेडकरांवरती जे व्याख्यान होतात ते सुद्धा ऐकायला पाहिजे. आणि मला असं म्हणायचं आहे की आज जसं आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करतोय, सोशल मीडियाचा उपयोग करतोय, तर मोठ्या प्रमाणात करा. तर हा उपयोग पण आपण करायला पाहिजे. आज जसं हे माध्यम आहे की तुम्ही मला ऐकतायत, अनेक महेश भारतीयांनी अनेक लोकांना तिथे संधी दिली, खूप चांगले विचार लोकांनी मांडले. मी पण सातत्याने हे फॉलो करतो आणि हे फॉलो करत असताना, पेज फॉलो करत असताना दररोज मला कुठलं ना कुठलं नवीन व्याख्यान, नवीन माहिती बघायला मिळते, ऐकायला मिळते. आज जसं तुम्ही मला ऐकताय, मला विद्यार्थ्यांना एक अपील करायचं, मित्रांनो तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही फार फास्ट आहात. त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग मी थोडं बघत होतो की बाबासाहेब आंबेडकर, आता विद्यार्थ्यांची सवय असते की वाचनाला कंटाळा करतात. आपल्याकडे अनेक लोक आहेत जे आपल्याला सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना बरेच लोकांना वाचण्यामध्ये त्रास होतो, किंवा आपले अनेक असे लोक आहेत की ज्यांना अजून लिहिता वाचता येत नाही. या सर्वांसाठी एक खूप चांगला मध्यम मार्ग आहे ऑडिओ बुक्स. ऑडिओ बुक अशी संकल्पना आहे, तुम्हाला हे कुठेही बघायला मिळेल. संपूर्ण पुस्तक आपण लावायचं आणि ते पूर्ण त्याचं वाचन होतं, ऑटो रिडिंग चालू असतं. तर हे ऑटो रिडिंग असणारे ऑडिओ बुक्सची निर्मिती सुद्धा विद्यार्थी करू शकतात. तुम्ही असे सॉफ्टवेअर्स डेव्हलप करा. हे केल्यानंतर तुम्हाला बाबासाहेबांची अनेक पुस्तकं, काही करायचं नाही, तुमच्यापैकीच अनेक विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगले असे स्किल्स आहेत. कोणी खूप चांगलं वाचन करतं, कोणी खूप चांगलं लिखाण करतं, जे खूप चांगलं वाचन करू शकतो, निवेदन करू शकतो. त्यांनी फक्त ते वाचन करायचं आणि ते रेकॉर्डिंग करायचं आणि ते ऑडिओ बुकच्या माध्यमातून ते प्रकाशित करायचं. तर हे खूप चांगलं कार्य तुमच्या हातून घडू शकतं. दुसरं असं आहे की तुम्ही लहान मुलांसाठी असे ॲनिमेशन करू शकता. ॲनिमेशन खूप चांगला असा ट्रेंड आहे. ॲनिमेशनमध्ये मोठमोठे मूवीज आलेले आहेत आता, ते प्रत्येक अशा याच्यामध्ये, आणि ते खूप ट्रेंडी आहे आणि ते लगेच आपल्याला अपील होतं. तर बाबासाहेबांबद्दलही असं ॲनिमेशन आपल्याला करता येईल. मला अजून इथे एक सांगायचं आहे की बाबासाहेबांवरती अनेक आपल्याकडे एक कल्चरचा भाग आहे आपला, की बाबासाहेबांवरती अनेक गाणी गायल्या जातात, लिहिल्या जातात. पण मित्रांनो, अनेक गाण्यांमध्ये मी बघितलं की जो कंटेंट असतो तो कंटेंट डिस्टॉर्टेड. आपल्याला असं बघायला मिळेल की अनेक गाण्यांमध्ये काही अर्थ नसतो किंवा तो संदर्भ योग्य नसतो. म्हणून आज जे गाणे लिहितात, मी असे सगळ्या लेखकांना, कवींनाही विनंती करेल की आपण थोडं बाबासाहेबांचं वाचन करा आणि मग लिहा. कारण आपण अनेक संदर्भ जर चुकीचे दिले तर या पिढीला, या विद्यार्थ्यांना, या येणाऱ्या पिढीला, मिलेनियल्सला, झेड जनरेशन, वाय जनरेशन यांनाही कळणार नाही खरा बाबासाहेब काय होते. म्हणून तेही आपल्याला कार्य करायचे. तिसरं म्हणजे अजून एक मला एक ते सांगावं वाटेल की आंबेडकर पर्यटक ही जी संकल्पना मी मांडली ती फक्त त्या दिवशी जाऊन अभिवादन करणे असं नाही. मला विद्यार्थ्यांच्या मार्फत हे अपील करायचं आहे की आपण सर्व जसे आपले घरचे लोक जातो, की आपण पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली जातो त्या प्रत्येक पर्टिक्युलर स्थळाला भेट देण्यासाठी, तसं तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणींना घेऊन सुद्धा जा. तुमच्या कॉलेजच्या लोकांना सुद्धा घेऊन जा. तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला हे स्थळ बघायचे आहे. तसं तुम्हाला कोणी सहकार्य करणार नाही. मी सांगतो तुम्ही याचे पॅकेजेस बनवा. आंबेडकर टुरिझमचे तुम्ही पॅकेजेस बनवा. मी तुम्हाला टेलर मेड पॅकेजेस तुम्हाला सांगतो, कुठे कुठे कसं कसं जायचं. लोकांना तिथे घेऊन जा, कारण अनेक लोकांना अडचण असते.
आणि हे जर आपण वर्षभर चालवलं, आज मित्रांनो काळ असा आलेला आहे कोविड-19 नंतर, म्हणजे मी मागच्या एका व्याख्यानामध्ये म्हणलो की यानंतर आता BC आणि AD राहणार नाही, इतिहास हा वेगळा झाला. आता इतिहास आता AC आणि BC झालेला आहे. बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना, म्हणजे 2019 पर्यंत बिफोर कोरोना आणि 20 पासून पुढे आफ्टर कोरोना. तर या काळामध्ये अनेक आपल्याला इश्यूज प्रॉब्लेम्स येणार आहेत, इकॉनॉमीमध्ये येणार आहेत. तर अशा काळामध्ये आपल्याला ॲडिशनल स्किल्ससुद्धा माहिती पाहिजे. त्यातलं मी एक सांगेल की आपल्याला जसं आंबेडकर पर्यटन ही संकल्पना मला विद्यार्थ्यांपर्यंत न्यायची, कारण याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक फायदासुद्धा होऊ शकतो. कारण तुम्ही जर असे पॅकेजेस बनवले आणि आपल्याच मित्रमंडळीला, समाजातील लोकांना की बाहेरचे जे पर्यटक आहेत त्यांना ऑनलाईन तुम्ही मार्केटिंग केली, अशा लोकांना इथे आणून त्यांना तिथे फिरवू शकता. त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला चांगला इन्कम होऊ शकतो, टूर पॅकेजेसमधनं सुद्धा. ते सुद्धा आपण करावे. हे करण्यासाठी कधीही तुम्हाला मदत पाहिजे तर मला कधीही आपण कॉल करू शकता. माझे नंबर्स रोहित आणि प्रतीक जे 2 विद्यार्थी आहेत, खूप चांगलं त्यांनी काम केलं. त्यांनी पूर्ण आजचा जो लाईव्ह टेलिकास्ट आहे त्यांनी केला आहे. टेक्निकल सपोर्ट खूप चांगला आहे. आणि हे जे तुमच्यापर्यंत आज येत आहे लाईव्ह टेलिकास्ट माझ्या राजगृहातनं, ते माझे पुत्र नागार्जुन यांच्या डायरेक्शनमध्ये होत आहे. ते प्रत्येक व्हिडिओ ते फार बारकाईने, फार मी कसं दिसायला पाहिजे, इथून तर कुठला अँगल असायला पाहिजे, लाईट इफेक्ट कसा असायला पाहिजे, हे सगळं निरंतर चालू आहे. त्यांचे मी आभार मानतो. आणि मला वाटतं वेळ झालेला असेल तर किती वाजले? तर वेळ बहुतेक झालेला आहे, 8-10 झालेला आहे. तर मी सर्वांचे आभार मानतो, विशेषतः महेश भारतीय सरांचे, जे चांगले मित्र आहेत. त्यांनी आज मला इथे बोलायला एक संधी दिली, एक संवाद साधायला दिला मला. आज मी म्हणणार नाही की मी एक व्याख्यान दिलं, पण एक मी तुमच्याशी संवाद साधला, पहिला संवाद. याच्यानंतर सुद्धा मी संवाद साधेल. तर हा संवाद असा निरंतर असायला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांचं खूप मोठं कार्य आहे. आणि विद्यार्थी म्हणजे मला तुम्हाला एक क्षमता सांगायची, विद्यार्थी काय करू शकतो. शेवटी मी 2-3च असे मुद्दे सांगेल की विद्यार्थ्यामध्ये प्रचंड क्षमता असते आणि त्याच्यामध्ये जग बदलण्याची ताकद असते. आणि हे साक्षात बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले. तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे की बाबासाहेबांनी 24व्या वर्षी जो त्यांचा मास्टर थेसिस लिहिलेला आहे, मास्टर थेसिसवरती, त्यांच्या निष्कर्षावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची निर्मिती झालेली. बाबासाहेबांचं प्रत्येक लिखाण आज रिलिव्हंट आहे. त्यांनी लिहिलेला थॉट्स ऑन पाकिस्तान असेल, एनिलेशन ऑफ कास्ट असेल, प्रत्येक ग्रंथ आजही आपल्याला रिफर करावाच लागतो. आपल्याकडे जे नोबेल अवॉर्ड विनर जे इकॉनॉमिस्ट आहे अमर्त्य सेन, त्यांनी म्हटले की बाबासाहेब आंबेडकर माझे गुरु आहेत. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की त्यांचे 3 गुरु, तथागत गौतम बुद्ध आहे, संत कबीर आहेत आणि महात्मा फुले, तिघांना त्यांनी आपले गुरु मानलेले आहेत. त्यांचे मग बाकी इकडले गुरु होतेच, त्यांचे जे विदेशामध्ये ते शिक्षण घेतलं ते गुरु होतेच. पण आपल्याला सुद्धा एक मोठे गुरु लाभलेले आहेत, साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते जरी आपल्यामध्ये आज नसले तर त्यांचे विचार आपल्यासोबत आहेत, त्यांचा वारसा आपल्यासोबत आहे, त्यांचे ग्रंथ आपल्यासोबत आहेत आणि त्यांची सगळी प्रेरणास्थळं आपल्यासोबत आहेत. आणि हे सगळं करत असताना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा अनेक लोक आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. जसं की आपल्याकडे महेश भारतीय तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करत आहेत. ते अशी सर्व लोक असल्यानंतर तुम्हाला कुठलीही काळजी करायची गरज नाही. पण शेवटी पुन्हा एकदा सांगेल की वाचन करा, बाबासाहेब समजून घ्या. तुम्ही वाचन केलं, बाबासाहेब समजून घेतला तर तुमचं जीवन सफल होईल. आणि अनेक आपल्यामध्ये अनेक अडचणी येणार आहेत, अनेक आपल्याकडे कॅलॅमिटीज येणार, अनेक आपल्याकडे विविध असे ॲडवर्स काही ना काही गोष्टी घडणार आहेत. तर प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत साक्षात बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर मित्रांनो, आज आपण इथे संवाद साधला, महेशजींनी इथे बोलवलं, त्यांचे आभार.
रोहित, प्रतीक आणि नागार्जुन या तिघांचे आभार. इथेच थांबेल. जय हिंद.